बॉलिवूडचा हिमॅन सुपरस्टार हँडसम हंक धर्मेंद्र यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। तब्येत खालावल्यानंतर धर्मेंद्र यांना साधारणतः 12 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता। तेव्हापासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा अभिनेता हरपल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे। धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालंय। आठ डिसेंबर 1935ला पंजाबमधील लुधियानामध्ये धर्मेंद्र यांचा जन्म झाला। मूळ नाव धरमसिंग देओल असं होतं। लुधियानातील सरकारी शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं। 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं। 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांचं दुसरं लग्न झालं। बॉलिवूडचे हिमॅन म्हणून त्यांची विशेष ओळख। 2004 मध्ये बिकानेरमधून भाजपचे खासदार म्हणून ते निवडून आले। 1960 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण त्यांनी केलं होतं। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली। 300हून अधिक चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी अभिनय साकार केलेला आहे। शोले तसंच चुपके चुपके, सत्यकाम, सुजाता हे धर्मेंद्र यांचे गाजलेले चित्रपट। अनुपमा, आखे, आया सावन झुमके, जुगनू। 1997 मध्ये फिल्मफेअर या जीवनगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। तर 2004 मध्ये पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला।